नमस्कार प्रेक्षक हो, सह्याद्री वाहिनीच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर प्रतिभा माने तुमचे मनापासून स्वागत करते। प्रेक्षक हो, मूर्ती लहान पण कीर्ती महान असे म्हणणे जर कोणाच्या बाबतीत सार्थ ठरत असेल तर ते म्हणजे आपल्या शरीरामध्ये स्रवले जाणारे हार्मोन्स। अगदी अल्प प्रमाणामध्ये शरीरात स्रवले जाऊन सुद्धा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरती त्याचा खूप चांगल्या प्रकारे प्रभाव पडत असतो। अगदी उंची वाढवण्यापासून शरीराच्या रंगापासून ते प्रजनन क्षमतेपर्यंत आणि साधारण आरोग्यापासून ते थायरॉइड, स्थौल्य, मधुमेह या आजारांपर्यंत सगळ्या गोष्टींमध्ये हार्मोन्सचा सहभाग असतो। प्रेक्षक हो, हार्मोनल इम्बॅलन्स असं ज्यावेळेला म्हटलं जातं त्यावेळेला साधारणपणे आपल्या डोळ्यासमोर येतात त्या म्हणजे तरुण वयातल्या व्यक्ती किंवा मध्यम वयातल्या व्यक्ती। परंतु शरीरामध्ये असे काही हार्मोन्स असतात की जे लहान वयापासूनच स्रवले जातात, तयार होत असतात आणि पुढे जाऊन मग जसं वय वाढत जातं तसा त्याचा शारीरिक, बौद्धिक, मानसिक आजारांवरती किंवा आरोग्यावरती परिणाम होत असतो। म्हणूनच आज आपण चर्चा करणार आहोत लहान मुलांमध्ये कोणते हार्मोन्स स्रवले जातात त्या विषयावरती। प्रेक्षक हो, आपला आजचा विषय आहे लहान मुलांमधील हार्मोन्सचे आजार। विषय पुन्हा एकदा सांगते, लहान मुलांमधील हार्मोन्सचे आजार। आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत सुप्रसिद्ध एंडोक्राइनॉलॉजिस्ट डॉक्टर मंजिरी कार्लेकर मॅम। नमस्कार मॅम। नमस्कार। सह्याद्री वाहिनीच्या आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते। प्रेक्षक हो, मॅमचा थोडक्यात परिचय असा आहे, डॉक्टर मंजिरी प्रमोद कार्लेकर मॅम ह्या कन्सल्टंट डायबेटोलॉजिस्ट व एंडोक्राइनॉलॉजिस्ट आहेत। या क्षेत्रातील एकूण 8 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांना आहे। मॅमनी ग्रँट मेडिकल कॉलेज व जे हॉस्पिटल मुंबई येथून MBBS व MD बालरोग तज्ज्ञ ही पदव्युत्तर पदवी संपादन केलेली आहे। DM म्हणजेच डॉक्टरेट ऑफ मेडिसिन इन एंडोक्राइनॉलॉजी ही सुपर स्पेशालिटी डिग्री मॅमनी GS मेडिकल कॉलेज व KEM हॉस्पिटल येथून केलेली आहेत। मॅमनी SCE आणि MRCP हे शिक्षण UK मधून घेतलेले आहे। मॅम सध्या GS मेडिकल कॉलेज व KEM हॉस्पिटल मुंबई येथे असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहेत। लहान मुलांमधील हार्मोन्सच्या इम्बॅलन्समुळे होणारे आजार जसे की उंची कमी असणे, पौगंडावस्थेतील आजार, लहान मुलांमधील मधुमेह, थायरॉइड प्रॉब्लेम तसेच गरोदरपणी होणारा मधुमेह या विषयात मॅमनी प्रावीण्य मिळवलेले आहे। निओनेटल डायबेट्स म्हणजे नवजात शिशूमधील मधुमेह या विषयावर मॅमनी प्रेझेंटेशन केलेले होते आणि त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर मॅमला प्रथम पारितोषिक मिळालेले आहे। मॅम, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये। थँक्यू। आपण आता बघतो की समाजामध्ये जसे की पहिल्यांदा हार्मोन्स म्हटले की साधारण मध्यमवर्गीय किंवा तरुण मुलांमध्ये त्याचे प्रॉब्लेम्स व्हायचे किंवा समस्या जाणवायच्या, पण हल्ली अगदी लहानपणापासूनच ह्या समस्या जाणवायला लागलेल्या आहेत। बऱ्याच लोकांना कळत नाही की हार्मोन्स म्हणजे नक्की काय असतं किंवा हार्मोन्स हा प्रकार शरीरामध्ये कसा तयार होतो, त्याचे उपयोग काय असतात। तर हार्मोन्स म्हणजे नक्की काय आहे आणि कोणकोणत्या ग्रंथी असतात की ज्याच्यामधून ते स्रवले जातात? तर हार्मोन्स हे एक प्रकारचं द्रव्य आहे जे नॉर्मली प्रत्येकाच्या शरीरात स्त्रवलं जातं। बरोबर। आणि हे जे हार्मोन्स आहेत ते आपल्या शरीराच्या स्वास्थ्यासाठी अत्यावश्यक आहेत। ते आपलं नॉर्मल टेम्परेचर मेंटेन करतं, शरीरातलं कॅल्शियम किंवा सोडियम किंवा पोटॅशियम लेवल जेणेकरून आपलं BP मेंटेन होतं, ब्लड प्रेशर मेंटेन होतं, हे हार्मोन्स सिक्रीट करतात। आपलं वजन किती असतं ते पण हार्मोन्स प्रमाणे ठरवलं जातं। आणि उंची, लहान मुलांमध्ये उंची किती असेल त्याच्यासाठी पण आपल्या शरीरात वेगवेगळे हार्मोन असतात। बरं, तर जशी मुलं मोठी होतात तसं जेव्हा किशोरावस्थेची वेळ येते तेव्हा सुद्धा या हार्मोन्सचा खूप मोठा रोल असतो। तर फक्त मोठ्यांमध्ये नाही तर लहानपणापासून अगदी नवजात शिशूपासून ते मरेपर्यंत हे हार्मोन्स अत्यावश्यक असतात। बरोबर। आणि विचारलं तुम्ही तर कुठले ऑर्गन्स जे असतात जे हे हार्मोन्स बनवतात, तर आपल्या शरीरात 6 एकूण हे एंडोक्राइन ग्लँड ज्यांना अंतःस्रावी ग्रंथी म्हणतात ते असतात। आणि त्या ज्या ग्रंथी असतात जर सांगाव्या तर एक तर पिट्युटरी ग्लँड आपण म्हणतो ज्याला राणी ग्रंथी म्हणतो, ती मास्टर ग्लँड म्हणजे बाकी शरीरातल्या बाकी सगळ्या ऑर्गन्सना, ग्रंथ्यांना ती कंट्रोल करते म्हणून त्याला राणी ग्रंथी म्हटलं जातं। नंतर आपल्या गळ्यात आलं तर खाली तिकडे थायरॉइड ग्लँड असतो जो थायरॉइड हार्मोन बनवतो। बरोबर। ज्याच्यानंतर 4 छोटे ऑर्गन्स असतात ज्याला आपण पॅराथायरॉइड हार्मोन ग्लँड्स म्हणतो। हे जे ग्लँड्स असतात त्यांनी आपल्या रक्तातील कॅल्शियमची मात्रा नियमित राहते, ज्यांनी कॅल्शियम हाय पण नाही होत आणि लो पण नाही होत, व्यवस्थित स्थिर राहतं, मेंटेन राहतं। त्याच्यानंतर
पोटात आलं तर आपल्या किडनीच्या वर 2 छोटे ग्लँड्स असतात ज्याला आपण एड्रिनल ग्लँड्स म्हणतो आणि पॅनक्रियाज म्हणून असतात जे मला वाटतं सगळ्यांना त्याच्याबद्दल माहिती आहे, ज्याला आपण स्वादुपिंड म्हणतो, ज्याच्यातनं इन्सुलिन बनतं जे आपल्या रक्तातली साखरेची मात्रा नियमित ठेवतं. आणि मग पुरुषांमध्ये टेस्टिस असतात आणि महिलांमध्ये ओव्हरीज असतात. हे एकूण आपल्या शरीरात एवढे एंडोक्राईन ग्लँड्स असतात. आणि जसं तुम्ही सांगितलं की मूर्ती लहान आणि कीर्ती महान, ते अगदी बरोबर उपमा दिली आहे तुम्ही. खरोखरच हे खूप कमी प्रमाणात आपल्या शरीरात स्त्रवले जातात, पण पूर्ण शरीराचं नॉर्मल प्रक्रिया हे सगळे कंट्रोल करत असतात. अगदीच. मग मॅम ज्यावेळेला आपण लहान मुलांचा विचार करतो त्यावेळेला मग त्यांच्यामध्ये असे स्पेसिफिक हार्मोन्स कोणते स्त्रवले जातात का? तर लहान मुलांमध्येही तेच हॉर्मोन्स स्त्रवले जातात जे मोठ्यांमध्ये असतात, पण त्यांचे फंक्शन्स जसं जसं आपलं वय बदलतं तसं तसे वेगळे फंक्शन्स असतात. म्हणजे आता लहान मुलांमध्ये जे ग्रोथ हॉर्मोन असतो ते उंची वाढण्याकरता असतो, पण मोठ्यांमध्ये उंची ऑलरेडी वाढलेली असते, त्यामुळे त्यांच्यामध्ये त्या हॉर्मोनची तितकी गरज भासत नाही जेवढी लहान मुलांमध्ये असते. थायरॉइड हॉर्मोनचं म्हटलं तर थायरॉइड हॉर्मोन तर लहान मुलांपासून अगदी मरेपर्यंत आपल्याला आवश्यक असतो, गरज असते त्या हॉर्मोनची. बाकी जर आपल्या किशोरावस्थेसाठी जे हॉर्मोन्स असतात ते वयाच्या 12-13 वर्षी बनणं सुरुवात होते. तर जे आजार लहान हॉर्मोन्स तर सगळेच असतात, पण हॉर्मोन्सचे आजार लहान मुलांमध्ये वेगळे असतात, मोठ्यांमध्ये वेगळे असतात. जर मोठ्यांमध्ये आपल्याला मेनली ह्या एंडोक्राईन ऑर्गन्सचे ट्युमर्स बघायला मिळतात. ते जे ट्युमर्स असतात ते हॉर्मोन जास्त किंवा कमी बनवू शकतात. लहान वयात हे ट्युमर्स खूपच रेअर असतात, त्यामुळे त्यांचे जे लहान मुलांमधले जे आजार असतात हॉर्मोनचे ते थोडे वेगळे असतात मोठ्यांपासून. त्यामुळे हे आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे की लहान मुलांमध्येही सगळे सेम हॉर्मोन्स असतात जे मोठ्यांमध्ये असतात. बरोबर. मग लहान मुलांमध्ये ज्यावेळेला आपण हार्मोन्सचा विचार करतो त्यावेळेला साधारणपणे ग्रोथ हार्मोन्सचा एक खूप मोठा इम्पॅक्ट असतो लहान वयामध्ये. तर ग्रोथ हार्मोन म्हणजे नक्की काय आहे, कुठून स्त्रवलं जातं आणि त्याचा कसा परिणाम होतो शरीरावरती? तर जो ग्रोथ हॉर्मोन आहे तो लहान मुलांची उंची वाढण्याकरता एकदम जन्म झाल्यापासून वयाच्या 15-16 वर्षापर्यंत आपली उंची वाढते आणि तेव्हापासूनच हे हॉर्मोनचं खूप जास्त महत्व असतं. हा जो हॉर्मोन आहे तो आपल्या राणी ग्रंथीतनं स्त्रवला जातो आणि त्याची ऍक्शन आपल्या हाडांवर असते, ज्याने की हाडांची उंची वाढते आणि ओव्हरऑल लहान मुलांची उंची वाढते. जर ह्या हॉर्मोनची कमतरता आपल्या शरीरात झाली तर मुलांची उंची वाढत नाही आणि ते बुटके राहू शकतात. म्हणजे आपण अनफॉर्च्युनेटली जे सर्कसमध्ये किंवा अशी जी मोठी माणसं बघतो ज्यांची उंची बुटकी असते त्यांना त्यातल्या बरेच लोकांना ही ग्रोथ हॉर्मोनची लहानपणी कमी असल्यामुळे उंची वाढत नाही आणि त्यांची फायनल उंची पण कमीच राहते. तो हा प्रॉब्लेम असतो. पण हे सगळ्याच मुलांची ज्यांची उंची कमी असते ते ग्रोथ हॉर्मोनमुळे नव्हे, तर आपली उंची जी असते ती आपल्या अनुवांशिक पोटेन्शियलमुळे सुद्धा डिसाईड होते. म्हणजे आपल्या आई वडिलांची जेवढी उंची आहे आपली पण साधारण तेवढीच उंची असते, त्याच्यापेक्षा थोडी कमी किंवा त्याच्यापेक्षा थोडी जास्त. त्यामुळे काही पालकांचे खूप असे एक्सपेक्टेशन्स असतात की आमच्या मुलांची उंची खूप जास्त असली पाहिजे आणि त्यांना त्याच्यासाठी प्रेशराईज केलं जातं. बरोबर. किंवा माझ्याकडे पेशंट्स येतात की मला माझ्या मुलाची उंची वाढून घ्यायची आहे, तर तुम्ही काही ट्रीटमेंट देऊ शकता का? तर त्यावेळेस त्यांना हेच सांगितलं जातं की एक्सप्लेन केलं पाहिजे की दरवेळेसच ग्रोथ हॉर्मोनची कमतरता नसते, सिक्रिशनची कमतरता नसते. ही जी मुलं असतात ती खरोखरच खूप बुटकी असतात. जर तुमची ॲव्हरेज हाईट तुमच्या पेरेंट्स प्रमाणे व्यवस्थित आहे तर तुम्हाला ग्रोथ हॉर्मोनची कमतरता नाहीये असं तुम्ही ठरवू शकता. तर तुम्ही इझिली कसं सांगू शकाल की तुमच्या मुलाच्या शरीरात ग्रोथ हॉर्मोनची कमी आहे की नाही? तर जर आपण आया तर सारख्याच आई आपली असते ती कंप्लेन करत असते की आपण या मुलांना सारखे नवीन कपडे घ्यावे लागतात कारण सारखे लहान लांडे होत असतात, उंची वाढत राहते. तर जर तुमच्या मुलाचे सारखे दर 6 महिन्याला तुम्हाला कपडे बदलत राहायची जर आवश्यकता पडत असेल म्हणजे तुमच्या मुलाची वाढ नॉर्मल होते आणि तुम्हाला काहीच काळजी करायची आवश्यकता नाही. जरी ती वाढ व्यवस्थित होत नसली तरी बाकीचे कारण म्हणजे आपल्याला आहाराकडे लक्ष द्यायला हवं, सारखं आपलं बाळ आजारी पडत नाहीये ना त्याच्याकडे लक्ष द्यायला हवं. तर हे ग्रोथ हॉर्मोनची जी कमी आहे ती खूपच रेअर आहे, म्हणून त्या
डायग्नोसिसला पोहोचायच्या आधी आपल्याला हे बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडे लक्ष देणं आणि त्याच्याबद्दल उपाय करणं खूप आवश्यक आहे. आणि ह्यानंतरही खरोखरच जर ग्रोथ हॉर्मोनची कमी असली तर मग त्याप्रमाणे आपण टेस्टिंग करू शकतो आणि त्याची ट्रीटमेंट करू शकतो. ओके, टेस्टिंग आणि ट्रीटमेंटमध्ये डायरेक्ट हार्मोनल ट्रीटमेंट असते की दुसरे काही मेडिसिन्स दिले जातात? सर पहिले आपल्याला जे टेस्टिंग आपण करतो त्याच्यामध्ये आपण काही ब्लड टेस्ट करतो. त्याच्यानंतर आपलं जे राणी ग्रंथी असते त्याचा आपण MRI, राणी ग्रंथीचा आपण MRI करतो, ज्याच्याने आपल्याला कळतं की राणी ग्रंथीमध्ये काही प्रॉब्लेम आहे की नाही आणि आपल्या शरीरात ब्लड मध्ये जर ग्रोथ हॉर्मोनची लेवल नॉर्मल आहे की नाही. त्या लेवल्समध्ये जर आपल्याला खरोखरच काही कमी वयानुसार जर कमतरता जाणवली तर त्याप्रमाणे आपण मग हे ग्रोथ हॉर्मोनचे इंजेक्शन्स असतात जे ट्रीटमेंट देऊन ट्रीटमेंट करू शकतो. हाईट बेनिफिट खूप चांगला असतो. तर हे कितीदा द्यायला लागतात तर हे रोजचे इंजेक्शन्स असतात किंवा आठवड्याला एक इंजेक्शन असतं. पण ही एक 6 महिन्याची किंवा 1 वर्षाची ट्रीटमेंट नव्हे तर तुम्हाला जर खूप चांगला हाईटमध्ये बेनिफिट हवा असेल तर लहान मुलाला जेव्हा तुम्ही लवकरात लवकर डायग्नोज कराल आणि जोपर्यंत त्याचे हाईट बोन्स म्हणजे हाडांमध्ये जोपर्यंत गॅप असते तोपर्यंत आपण ही ट्रीटमेंट देऊ शकतो. म्हणजे वयाच्या 13 किंवा 14 वर्षापर्यंत ही ट्रीटमेंट चालते आणि ज्याच्यानी खूप चांगले बेनिफिट्स मिळतात. जवळजवळ काय नॉर्मलच हाईट होते त्या मुलाची, कारण आपण जे ग्रोथ हॉर्मोन शरीरात नाही बनते ते आपण त्याला बाहेरनं जर प्रॉपर नियमित प्रमाणात दिले तर त्याला काहीच प्रॉब्लेम होणार नाही आणि त्याची हाईट अगदी नॉर्मल मुलांसारखी होईल. बरोबर. मॅम, ज्यावेळेला आपण हार्मोनल इम्बॅलन्सचा विचार करतो त्यावेळेला हार्मोनल इम्बॅलन्स होण्याच्या मागे कारण काय असू शकतात? एक सर्वसाधारण कारण काय असू शकतात? तर सर्वसाधारण कारणं जर आपण म्हणायची झाली तर आजकालच्या मुलांमध्ये खूप स्ट्रेस आणि प्रेशर्स असतात. आपण वेळेत झोपत नाहीत मुलं. ह्या सगळे जे हॉर्मोन्स असतात त्याचा एक दैनिक लय म्हणतो आपण, ज्याला सिर्काडियन रिदम म्हणतो, तो सिर्काडियन रिदम असतो. त्याप्रमाणे हे जे बरेचसे हॉर्मोन्स असतात ते सकाळच्या वेळी आपल्या शरीरात जास्त असतात आणि मग जसं जसं दिवस जातो आणि रात्रीच्या वेळेस हे हॉर्मोन्सची लेवल एकदम कमी होऊन जाते. पण आपण जर वेळेत उठलो नाही, वेळेत झोपलो नाही, वेळेत जेवलो नाही तर हे हॉर्मोन्स लिटरली कन्फ्यूज होऊन जातात. त्यांना कधी वाढायचं कधी कमी व्हायचं हे एन्व्हायरमेंट म्हणजे आपल्या वातावरणावरनं हे हिंट्स मिळत नाहीत, क्लूज मिळत नाहीत आणि मग ते हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो. जेव्हा नको तेव्हा हे हॉर्मोन्सची लेवल वाढते, हवी तेव्हा कमी होते. तो एक ती मेन गोष्ट आहे. दुसरं म्हणजे आजकालच्या मुलांमध्ये आपण खूप जास्त लठ्ठपणा बघायला लागलोय. तर ह्या लठ्ठपणामुळे जे असतं ते त्याच्यामुळेही हॉर्मोनल इम्बॅलन्स होऊ शकतो. नक्कीच मॅम, आपण ही चर्चा अशीच सुरू ठेवणार आहोत. आपल्याला एक फोन येतोय शुभांगी रत्नागिरीवरून. हॅलो. नमस्कार. नमस्कार शुभांगी ताई, बोला, तुमचा प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे की डायबेटीस मध्ये ज्या वरून गोळ्या दिल्या जातात किंवा वरून इंजेक्शन दिलं जातं इन्शुलिनचं, त्याच्यामुळं शरीरात जे नॉर्मली इन्शुलिन तयार होतं ते तयार होऊ शकतं का? ओके, हे तुम्ही लहान मुलांच्या बाबतीत विचारताय की मोठ्यांच्या साठी विचारताय? मोठ्यांच्यासाठी. ओके, ठीक आहे शुभांगी ताई, धन्यवाद. मॅम, त्यांचा प्रश्न आहे की लहान मुलांना जे इंजेक्शन दिलं जातं त्याच्यामुळे इन्सुलिन सिक्रेशन होऊ शकतं का? तर हे खूप गरजेचं आहे आपण जाणून घेणं की लहान मुलांमध्ये जो डायबिटीज असतो तो थोडा वेगळ्या प्रकाराचा असतो. त्याला आपण टाईप 1 डायबिटीज म्हणतो. या आजारात असं होतं की आपल्या स्वादुपिंडातनं इन्सुलिन बनतच नाही, हळूहळू ते कमी होऊन बंदच होऊन जातं. त्यामुळे ह्या मुलांसाठी हे इन्सुलिन म्हणजे अमृतासारखं असतं. आपण जर नाही दिलं हे इन्सुलिन त्या मुलांना तर त्यांच्या जीवावर धोका असतो. त्यामुळे ते इन्सुलिन आवश्यक असतं. पण जे आपण हळूहळू जे मोठेपणी जे डायबिटीज बघतो त्याला आपण टाईप 2 डायबिटीज म्हणतो. अशा ह्या रोगात असं असतं की आपल्या पॅनक्रियास स्वादुपिंडातनं इन्सुलिन तर बनत असतं पण ते हवं तितक्या प्रमाणात बनत नसतं. त्यामुळे आपण बाहेरून गोळ्या देऊन ते आपल्या स्वादुपिंडाला जास्त काम करायला स्टिम्युलेट करू शकतो, जेणेकरून ते इन्सुलिन बनवतं, सिक्रेशन होऊ शकतं. आता हल्ली लठ्ठपणामुळे किंवा ओबेसिटीमुळे लहान मुलांमध्ये सुद्धा खूप जास्त प्रमाणात हा टाईप 2 डायबिटीज पण बघायला मिळतो आपल्याला.
आणि त्याचा उपाय खूप सोपा असतो. जर वजन कमी केलं तुम्ही तर सहजरित्या तुम्ही ह्याला ट्रीट करू शकता आणि कित्येक वेळा आपल्याला त्या लहान मुलांना औषधं द्यायचीही आवश्यकता पडत नाही. बरोबर. मॅम, आपण कारणांबद्दल बोलत होतो. Yes. त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं की डाएट आहे आणि रात्रीची झोप अत्यंत महत्त्वाची आहे. याच्या व्यतिरिक्त अजून काही कारणं असू शकतात का? म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स. हार्मोनल इम्बॅलन्स. तर ह्याच्या व्यतिरिक्त हेच की आपण जे वजन जास्त आपलं वाढलं तर आपल्या शरीरात अगेन हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो. आपल्या वजन जास्त असल्यामुळे आपल्या शरीरात इन्सुलिनची लेवल वाढते. इन्सुलिनची लेवल वाढल्यामुळे ते इन्सुलिन रेझिस्टन्स म्हटलं जातं. म्हणजे आपल्या शरीरात इन्सुलिन तर असतं पण ते हवं तसं काम नाही करू शकत, ज्याच्याने आपलं वजन वाढत जातं आणि मग वजन वाढल्याने त्याचे आणखीन साईड इफेक्ट्स असतात. म्हणजे ब्लड प्रेशर वाढू शकतं. आणि तुम्ही म्हणाल की लहान मुलांमध्ये कुठे ब्लड प्रेशर येतं, पण आजकालच्या मुलांमध्ये हे खूप प्रमाणात बघायला मिळतंय. कारण की आपल्याला फास्ट फूड आणि डाएट आणि एक्सरसाइज न करणं, हल्लीची मुलं सारखी ही ट्युशन ती ट्युशन किंवा नुसतं टीव्ही समोर किंवा मोबाईल समोर बसलेले असतात. त्यामुळे त्यांचा व्यायाम तितका नसतो आणि ज्याच्यामुळे त्यांची वजनं वाढत जातात. आणि त्यामुळे हा सगळ्याच हॉर्मोन्सचा, फक्त इन्सुलिनचा नाही तर थायरॉइड हॉर्मोनचे लेवल्स सुद्धा इम्बॅलन्स होतात. आपल्या ज्या प्युबर्टीचे हॉर्मोन्स असतात, म्हणजे जे ओव्हरीज किंवा टेस्टिसमध्ये जे किशोरावस्थेमध्ये जे हॉर्मोन्स बनतात त्याची पण लेवल इम्बॅलन्स होते आणि मग तरुण मुलींना पीसीओडी किंवा पीसीओएसचा प्रॉब्लेमही होऊ शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत ज्या आपण लक्ष ठेवायला आणि इझी उपाय करून आपण त्याला कंट्रोलमध्ये आणू शकतो आणि बरेचदा आपल्याला काही औषध गोळ्या किंवा ट्रीटमेंटची आवश्यकता नाही पडत. ओके मॅम, आपल्याला एक फोन येतोय. मंगल आपटे पुण्यावरून. हॅलो हॅलो हॅलो, नमस्कार. आजचा विषय खूपच छान आहे मॅडम. मला असं विचारायचं आहे की हॉर्मोन चेंज झाले ना वयात आल्यानंतर 10वी 12वी 10 वर्षाचं झालं की मग त्यावेळेला हॉर्मोन चेंज होतात, तर मग मुलींना आई वडिलांनी कसं समजून घ्यायचं किंवा ते हॉर्मोन चेंज झालेलं कसं कळायचं किंवा त्याच्यासाठी काय उपाय आहे का? नक्कीच मंगलताई, धन्यवाद मॅम. हो, तर हे किशोरावस्थेमध्ये जे हॉर्मोन्स चेंज होतात ते अगदी नॉर्मल आहेत आणि ते जे चेंजेस आहेत ते आपल्या शरीरासाठी, एका मुलीच्या शरीरासाठी अगदी गरजेचे असतात. त्यामुळे हे पालकांना समजून घेतलं पाहिजे की त्याच्यात काही वाईट अशी गोष्ट नाहीये. त्यावेळेस प्रत्येक मुलीच्या शरीरात हॉर्मोन चेंज होतात. स्तनाची वाढ होते, आणखीन शरीराच्या एक्सटर्नल अपिअरन्स जे आपण म्हणतो, चेहऱ्यात फरक पडू शकतो, जास्त पिंपल्स येऊ शकतात, थोडंसं वजन वाढण्याची सुद्धा त्यावेळेस शक्यता असते. पण पालकांनी हे समजून घ्यायला हवं की ते अगदी नॉर्मल असतं आणि त्यांनी त्यांच्या मुलांना तसंच ट्रीट केलं पाहिजे. त्यांना काही प्रॉब्लेम झाला आहे असं जर आपण मुलांना समजवलं तर ते आधीच त्यांना कळत नसतं की त्यांच्या शरीरात हे बदल काय होत आहेत आणि आपणही त्याला निगेटिव्ह वे मध्ये घेतलं तर ते आणखीनच स्ट्रेसमध्ये येतात, अनइझी होतात. त्यामुळे हे सगळे जे बदल आहेत ते आपल्या शरीरात अगदी नॉर्मल आहेत आणि ते झालेच पाहिजेत. इनफॅक्ट नाही झाले तर पुढे जाऊन आपल्याला बरेच प्रॉब्लेम होऊ शकतात. त्यामुळे हे आपल्याला समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याप्रमाणेच आपल्या मुलांनाही आपण समजावले पाहिजे. प्रेक्षक हो, शरीरामध्ये हार्मोन सिक्रेट होणं ही एक नैसर्गिक क्रिया आहे आणि त्याच्यावरती मेंदूपासून बऱ्याचशा अवयवांचा त्याच्यामध्ये समावेश असतो. त्यामुळे वयाच्या ठराविक स्तरानुसार, ठराविक वयाच्या वेळेनुसार हार्मोन शरीरामध्ये सिक्रेट होतात आणि ते होणं सुद्धा खूप गरजेचं आहे आणि त्या विषयावरच आज आपण बोलत आहोत. मॅम, आपण आता पुढचा हार्मोनबद्दल बोलत आहोत ते म्हणजे थायरॉईड. आपण बघतो की अगदी लहान मुलांपासून स्पेसिफिकली तरुण वयामध्ये ज्यावेळेला येतात किशोरावस्थेमध्ये थायरॉईड हार्मोनचा खूप त्रास होतो मुलांना. तर थायरॉईड हार्मोन म्हणजे नक्की काय आहे आणि त्याचा कसा यूज होतो शरीरासाठी? सो थायरॉइड जो हा हॉर्मोन आहे तो आपला जो गळ्यात एक ग्लँड असतो, ग्रंथी असते, ज्याचं नाव थायरॉइड ग्लँड असतं, तिथनं तो बनवलेला जातो. 2 प्रकारचे हॉर्मोन असतात, T3 आणि T4. साध्या भाषेत सांगायचं तर त्याला T3 आणि T4 म्हणतो आपण. तर हे जे हॉर्मोन्स असतात ते खूप गरजेचे असतात. ते आपल्या शरीराची नॉर्मल प्रक्रिया जी असते ती सगळी घडवून आणतात. आपलं वजन किती असावं ते ठरवतात. आपल्या म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ॲबिलिटी किंवा लहान मुलांमध्ये मेंदूचा विकास जो वयाच्या 3 वर्षापर्यंत असतो खूप गरजेचा असतो, तो घडवून आणतात. त्यानंतर हे जर नॉर्मल हॉर्मोन राहिला आपल्या शरीरात तर आपल्या किशोरावस्थेमध्ये सुद्धा हा हॉर्मोन खूप इम्पॉर्टंट असतो. जर ह्याचा इम्बॅलन्स झाला तर परत वजन वाढणे किंवा पीसीओएसचा प्रॉब्लेम, हे सगळं थायरॉइड हॉर्मोनमुळे सुद्धा होऊ शकतो. थायरॉइड हॉर्मोन ओव्हरऑल आपल्या सगळ्याच बाकीच्या ग्रंथ्यांना आणि शरीराला एकदम स्वस्थ ठेवण्यात
खूप मदत त्याचा करते. रोल आहे. बरोबर. प्रेक्षक हो, ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत. इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. तर प्रेक्षक हो, ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आणि आज आपण बोलत आहोत लहान मुलांमधील हार्मोन्सचे आजार या विषयावरती. आणि या विषयावर मार्गदर्शन करत आहेत सुप्रसिद्ध एंडोक्रायनॉलॉजिस्ट डॉक्टर मंजिरी कार्लेकर मॅम. मॅम, आपण थायरॉईड या ग्रंथीबद्दल बोलत आहोत आणि थायरॉईडबद्दल जे आजार होतात त्याच्याबद्दल बोलत आहोत. तर थायरॉईडमध्ये बऱ्याच वेळेला मुलामुलींमध्ये हायपोथायरॉईड नावाचा एक प्रकार खूप आढळून येतो. तर हायपोथायरॉईड म्हणजे काय आहे नक्की? तर हायपोथायरॉइड म्हणजे आपल्या ज्या सेवा शरीरात हे T3 आणि T4 जे थायरॉइड हॉर्मोन्स म्हणतात ते जर कमी झाले तर आपण त्याला हायपोथायरॉइडिझम म्हणतो. तर ह्या कुठच्या वयात होतात? तर अगदी नवजात शिशूपासून ते मोठेपणीपर्यंत हे हायपोथायरॉइडिझम आपल्याला होऊ शकतं. तर नवजात शिशू कित्येकदा थायरॉइड ग्रंथी त्याच्यात बनलेलीच नसते. त्या थायरॉइड ग्रंथी शिवायच जन्माला येतो. कारण की जन्माच्या आधी तर त्याला आईकडनं थायरॉइड हॉर्मोन नॉर्मली मिळत असतो. त्यामुळे त्याचा गर्भात विकास व्यवस्थित होतो. पण जसं ते बाळ जन्माला येतं आणि ज्याच्या शरीरात जर थायरॉइड ग्लँड नसतो तर मग हे हायपोथायरॉइडिझम, ज्याला आपण कंजेनायटल हायपोथायरॉइडिझम म्हणजे जन्मजात थायरॉइड हॉर्मोनची कमी म्हणतो. आणि त्याच्यामध्ये असं असतं की आपण जर ते लवकर ट्रीट नाही केलं तर मी जसं मगाशी म्हणाले की लहान मुलांचा जो मेंदूचा विकास असतो, मेंदूची वाढ असते ती 3 वर्षापर्यंत होत असते. आणि जर त्या थायरॉइड हॉर्मोनची कमी ह्या पहिल्या 3 वर्षात झाली तर मेंदूचा विकास कमी होऊ शकतो. आणि अगदी म्हणायचं झालं तर ते लहान बाळं मतिमंद पण होऊ शकतात. त्यामुळे ते खूप गरजेचं आहे की आपण हे लवकरात लवकर ट्रीट करावं. तर तुम्ही मग असं म्हणाल की कसं आपण ओळखणार की माझ्या लहान बाळाला थायरॉइड हॉर्मोनची कमी आहे? तर त्याची काही लक्षणं नसतात. त्यामुळे आता आपल्या देशात किंवा जगभर असा सगळे गव्हर्नमेंट स्कीम्स किंवा वेगवेगळे रूल्स निघाले आहेत की जन्म होताच पहिल्या 3 दिवसानंतर ह्या लहान बाळांची थायरॉइडची टेस्ट करणं आवश्यक असतं. कारण की हा एक असा आजार आहे मेंदूचा जो आपण सहजरित्या ट्रीट करू शकतो आणि ते मतिमंद होणं प्रिव्हेंट करू शकतो. त्यामुळे ते खूप गरजेचं असतं की आपण ते जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा ते टेस्टिंग करून त्याला ट्रीट करू. म्हणून जरी ते इतकं कॉमन नसलं तरी ते आपण जर डायग्नोज केलं, त्याचं निदान लवकर केलं तर आपण लहान बाळाचा विकास नॉर्मली घडवून आणू शकतो आणि त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतं. त्यामुळे हे खूप गरजेचं आहे. बरोबर. जसं जसं आपण मोठं होतो तसं तसं पण ह्या थायरॉइड हॉर्मोनची कमी होऊ शकते. त्यामुळे जर हे आपला मूल आधी नॉर्मल होतं पण कमी ऍक्टिव्ह झालंय, ऍक्टिव्हिटी कमी झालीये, खेळत नाहीये पाहिजे तितकं आधी जसं खेळत होतं, किंवा शाळेत कॉन्सन्ट्रेट नाही करू शकत आहे, तर ही पण लक्षणं असतात की आपल्या मुलाला हायपोथायरॉइडिझम असायचे चान्सेस आहेत. त्यामुळे मग तुम्ही तुमच्या डॉक्टरना संपर्क करावा. नक्कीच. मॅम, आपण ही थायरॉइडची चर्चा अशी सुरू ठेवणार आहोत. आपल्याला एक फोन येतोय रवी यवतमाळवरून. हॅलो. हॅलो मॅडम. हा सर, बोला. मी यवतमाळवरून खंदारे बोलतोय मॅडम. हा, बोला. आणि माझा प्रश्न असा आहे की माझी मुलगी जी आहे ती 1.5 वर्षाची आहे आता सध्या, आणि न्यूरोलॉजिस्टनी सांगितलेलं आहे की ती 6 महिन्यांनी लेट आहे. तर ब्रेन हार्मोन्स जे असतात आणि ते असं वाढवण्याचं काही आपल्याकडे हे आहे का, ट्रीट आहे का, की वाढू शकतो आपण? 6 महिन्यांनी ती लेट आहे असं डॉक्टरांनी सांगितलेलं. ओके. आता 1.5 वर्षाची आहे का? ओके. तुम्हाला मॅमला काही विचारायचं आहे का त्याच्याबद्दल अजून? हो, मॅमला विचारायचं आहे की ब्रेन जे आपले हे असतात पेशी, पेशी असतात, त्यांच्या काही वाढ आपण कशा पद्धतीने करू शकतो किंवा कसं ट्रीटमेंट घेऊ शकतो? ओके. 1 मिनिट मॅम, तुम्हाला काही विचारायचं आहे का त्यांना? नाही, मला फक्त त्यांना हेच सांगायचंय की ज्या आपल्या धन्यवाद रवीजी. ब्रेनची जी वाढ असते ती फक्त हॉर्मोन्समुळे नसते, तर बाकी बरीच कारणं असतात ज्याच्यामुळे आपली ब्रेनची वाढ असते. तर फक्त थायरॉइड हे उदाहरण आहे. थायरॉइड हॉर्मोन जर सोपी टेस्ट आहे, तुम्ही ब्लड टेस्ट तुमच्या मुलीमध्ये करून घेऊ शकता. जर तिला थायरॉइडचा प्रॉब्लेम असेल आणि त्यामुळे जर तिचा विकास नॉर्मली होत नसेल तर त्याला आपण डेफिनेटली ट्रीट करू शकतो. पण
अजून काही बरीच कारणं असू शकतात ज्याच्यानी तिचा विकास नॉर्मली होत नसेल, तर त्याच्यासाठी आपल्याला वेगळ्या प्रकारच्या टेस्टही करायची आवश्यकता पडू शकते आणि त्यासाठी मग दुसरे न्यूरोलॉजिस्ट ज्यांना आपण म्हणतो त्यांना आपण कन्सल्ट करू शकतो. बरोबर. मॅम, आपण हायपोथायरॉइडबद्दल आता बोललेलोच आहोत. तर हायपोथायरॉइड शिवाय हायपरथायरॉइडिझम नावाचा एक प्रकार सुद्धा बऱ्याच मुलांमध्ये आढळतो. तर हायपरथायरॉइडिझम म्हणजे नक्की काय? तर हायपरथायरॉइडिझम हायपोथायरॉइडिझमच्या अगदी विरुद्ध असतं. म्हणजे जर हायपोथायरॉइडिझम मध्ये आपल्या शरीरात हॉर्मोन्स कमी प्रमाणात बनतायत, तर हायपरथायरॉइडिझम मध्ये ते पाहिजे गरजेपेक्षा खूप जास्त प्रमाणात बनत असतात. तर ह्या जास्त कॉमन मुलांमध्ये हायपोथायरॉइडिझम असतं, हायपरथायरॉइडिझम तितकं कॉमन नसतं. आणि जर मुलांना हायपरथायरॉइडिझम असली तर त्यांचं वजन कमी होत जातं, हवं तितकं वाढत नाही. परत जास्त हॉर्मोनमुळे सुद्धा कॉन्सन्ट्रेशन मध्ये डिफिकल्टी होऊ शकते. मुलं सारखी अँशियस म्हणतो आपण तशी असतात, चिडचिड होणं किंवा मन न लागणं, सारखं एका ठिकाणी स्थिर न बसणं किंवा सारखं आपल्याला भीती वाटणं कुठल्या प्रकाराची किंवा छातीत धडधड होणं. म्हणजे लहान मुलं तर आपल्याला सांगू नाही शकत आपल्या त्यांच्या छातीत धडधड होते किंवा काय होतंय, पण जर त्यांचं वजन सारखं कमी होत असेल, आहार नॉर्मल असेल तरी पण वजन कमी होत असेल, तर त्याचा एक हे हायपरथायरॉइडिझमचं लक्षण कारण असू शकतं. बरोबर. मॅम, एक फोन येतोय आपल्याला. विनया परब. हॅलो. हॅलो. हा विनयाताई, बोला, प्रश्न विचारा. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की आईला जर थायरॉइड असेल तर मुलांमध्ये येतो का? अच्छा, अनुवंशिक आहे का असं? हा, अनुवंशिक आहे का? ओके, चालेल. धन्यवाद विनयाताई, प्रश्न आलेला आहे तुमचा. बरोबर. तर आईला जर हायपोथायरॉइडिझम असतं तर आपल्याला डेफिनेटली एक तर प्रेग्नन्सीमध्ये आईला ट्रीट करणं खूप आवश्यक असतं. कारण जसं मी बोलले की बाळाला जो हॉर्मोन असतो तो आईकडनंच मिळत असतो, कारण गर्भात बाळाचा स्वतःचा हॉर्मोन एवढा ऍक्टिव्ह नसतो, त्यामुळे त्यांना जो हॉर्मोन असतो तो आईकडनं मिळत असतो. आता आई जर हायपोथायरॉइड आहे तर जन्माला आलेलं बाळ पण हायपोथायरॉइडिझमचे चान्सेस असतात. तर असे खूप कमी प्रमाणात असतात की जेनेटिकली आईला जर हायपोथायरॉइडिझम आहे तर बाळाला होणार, त्याचा संबंध खूप कमी असतो. त्यामुळे दरवेळेसच जर आईला हायपोथायरॉइडिझम असला तर जन्मजात शिशूला हायपोथायरॉइडिझम असेल अशी आवश्यकता नाहीये. पण डेफिनेटली जसं जसं मूल मोठं होतं तसं एक प्रकारचा जो थायरॉइडचा प्रॉब्लेम असतो त्याला आपण ऑटो इम्युन थायरॉइड डिसऑर्डर म्हणतो, तो जन्मजात होत नाही. जसं जसं वय वाढतं तसंच आता तो प्रॉब्लेम डेव्हलप व्हायचे चान्सेस असतात. जर आईला ह्या ऑटो इम्युन हायपोथायरॉइडिझममुळे प्रॉब्लेम असेल तर मुलांना तो होण्याचे चान्सेस असतात. पण दरवेळेसच होईल असं पण नाही. बरोबर. त्याच्यासाठी तुमची दैनंदिन दिनचर्या, आहार विहार किंवा तुमचा मानसिक ताणतणाव हे सगळे कारणं असू शकतात त्याच्यामागे असू शकतात. डेफिनेटली ट्रिगर होऊ शकतो हा जो ऑटो इम्युन हायपोथायरॉइडिझम आहे ते ट्रिगर होऊ शकतं. आता त्याच्यामुळेच डेव्हलप झालंय हे सांगणं कठीण आहे आपल्याला, पण डेफिनेटली ते वन ऑफ द फॅक्टर्स असतो ज्याच्यामुळे हे ट्रिगर होऊ शकतं. ओके मॅम, आपण आता पुढे बोलणार आहोत प्युबर्टी संदर्भात. प्युबर्टी म्हणजे किशोरावस्था जी असते ती अत्यंत नाजूक अवस्था असते. खूप सारे हार्मोनल्सचे त्याच्यामध्ये चेंजेस होत असतात, शारीरिक मानसिक लेवलला चेंजेस होत असतात. तर किशोरावस्थेमध्ये स्पेसिफिकली मुलांमध्ये आणि मुलींमध्ये कोणकोणते हार्मोन सिक्रेट होत असतात? बरोबर. तर किशोरावस्थेमध्ये म्हणायचं झालं तर आपल्या पिट्युटरीमधनं FSH आणि LH हे दोन हॉर्मोन असतात, ज्याला आपण म्हणायचं झालं तर फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन आणि ल्युटिनायझिंग हॉर्मोन. हे दोन प्रकारचे हॉर्मोन्स असतात जे मुलींमध्ये ओव्हरीवर काम करतात आणि ओव्हरी मग इस्ट्रोजन जो आपण स्त्रियांचा हॉर्मोन म्हणतो ते बनवतं, आणि पुरुषांमध्ये मुलांमध्ये टेस्टोस्टेरॉन जो आपण पुरुषांचा हॉर्मोन असतो ते बनवतं. तर आता कधीपासून आपण एक्सपेक्ट करावं की हे हॉर्मोन्स नॉर्मली सिक्रेट व्हायला पाहिजेत? तर मुलींमध्ये जवळजवळ 8 वर्षाच्या आसपास हे हॉर्मोन्स बनायला लागतात आणि मुलांमध्ये 9, म्हणजे मुलांचं वय थोडं पुढे असतं मुलींपेक्षा. मुलींचे किशोरावस्था जास्त लवकर सुरू होते, मुलांची थोडी लेट होते. पण जवळजवळ 8 ते 9 वर्षापर्यंत हळूहळू डेव्हलपमेंट सुरू होते. म्हणजे आधी मुलींमध्ये स्तनाची वाढ सुरू होणार, मग ती जशी जशी कंप्लीट होते तसं तसं 1 ते 2 वर्षानंतर मग मासिक पाळी सुरू होते मुलींमध्ये. मुलांमध्ये आधी तुम्ही लिंगाचा साईज वाढणं किंवा टेस्टिसचं साईज वाढणं हे नोटीस होतं, आणि मग जसं जसं
मुलाचं वय वाढतं तसं आवाज फुटणे, दाढी मिशी येणे, हे सगळी डेव्हलपमेंट पण मुलांमध्ये सुरू होते. तर हे अगदी नॉर्मल आहे शरीरात आणि हे असणं आवश्यकच आहे. ज्याच्यानीच एक मुलगी, लहान मुलगी स्त्री मध्ये रूपांतर होऊ शकतं तिचं, आणि एक मुलाचं पुरुषामध्ये रूपांतर होऊ शकतं. तर ह्याच्यात काहीच वाईट नाहीये. पण कधी कधी असं होतं की वयाच्या आधीच ही प्रोसेस सुरू होते, मग त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स असू शकतात आणि मग त्याच्यासाठी आपल्याला डेफिनेटली इव्हॅल्युएट किंवा इन्व्हेस्टिगेट करायची आवश्यकता पडू शकते. बरोबर मॅम, आपण ही चर्चा सुरू ठेवणारच आहोत. आपल्याला एक फोन येतोय ज्ञानेश्वर कदम, छत्रपती संभाजीनगरवरून. हॅलो मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. ज्ञानेश्वर कदम बोलतोय. हा बोला. माझा मुलगा 7 वर्षाचा आहे मॅम. ओके. आम्ही थायरॉइडची टेस्ट वगैरे केलेली होती. तर त्याला एक प्रॉब्लेम आहे मॅडम, त्याचे नेहमी नाही का सायंकाळी पाय दुखतात. ओके. हॅलो. तर डॉक्टरनं टेस्ट मध्ये थायरॉइड नॉर्मल आलेला आहे, थायरॉइड वगैरे नाही त्याला, आणि त्याचं वजन आता सध्या 14 किलो आहे. ओके. याच्या व्यतिरिक्त काही त्रास आहे का त्याला? नाही, पायाचाच त्रास आहे मॅम. अच्छा, चालतो वगैरे व्यवस्थित? यस, चालतो, समजा हे करतो, आणि त्याचं वजन पण वाढत नाही. ओके, ठीक आहे ज्ञानेश्वरजी, तुमचा प्रश्न आलेला आहे. मॅम, त्यांचा प्रश्न आहे की 7 वर्षाचा मुलगा आहे, पाय खूप दुखतात संध्याकाळी. तर आपली जी लहान मुलं असतात ती खूप ऍक्टिव्ह असतात. अगदीच. तर लहान मुलांचं ह्या वयात पाय दुखणं हे अगदी साहजिक आहे आणि त्या मागे काही प्रॉब्लेम असा मला तरी वाटत नाही. तुम्हीच म्हणालात की तुमच्या मुलाचे थायरॉइडचे टेस्ट अगदी नॉर्मल आहेत, आणि थायरॉइड हा असा हॉर्मोन आहे की प्रत्येक काही शरीरात प्रॉब्लेम झाला तर आपण त्या थायरॉइड हॉर्मोनला कारणीभूत मानतो. तर तसं हे नसतं. दरवेळेसच आपला जो थायरॉइड हॉर्मोन असतो तो ह्याला कारणीभूत नसतो. तर तुमचं जे मूल जर तुमचं सारखं सारखं तो आजारी पडत नसेल, सगळी ऍक्टिव्हिटी शाळेत चांगला असेल, खेळत चांगला असेल, तर मला वाटत नाही की तुमच्या मुलामध्ये काही प्रॉब्लेम असावा. बरोबर. मॅम, आपण पौगंडावस्थेबद्दल बोलत आहोत, म्हणजे मुलांमध्ये आणि मुलींमध्ये होणारे चेंजेस त्याच्याबद्दल. तर लक्षणं जी बोललात की तुम्ही 8 ते 10 वर्षापासून दिसायला लागतात, पण मग पुढे जाऊन जशी पाळी सुरू होते मुलींमध्ये, त्याच्यामध्ये मग हळूहळू थोडे काही चेंजेस होतात, जसे की पाळी रेग्युलर न येणं किंवा पाळी होताना खूप त्रास होणं. तर हे आणि हार्मोन्सचं काही आपण रिलेशन आहे असं म्हणू शकतो का? तर जशी मुलींची पाळी सुरू होते तर पहिले 1 किंवा 2 वर्ष हे नॉर्मल नियमितप्रमाणे न येणं हे अगदी साहजिक आहे. कारण जस्ट आपल्या शरीरात काही नवीन सुरुवात झाली असते आणि ते सुरळीतपणे चालायला आपल्या शरीराला पण समजायला तेवढा वेळ लागतो. त्यामुळे पहिले 1 किंवा 1.5 किंवा 2 वर्ष म्हणत तर ते जरी नियमितप्रमाणे नाही आली, दर महिन्याला पाळी नाही आली, जरी 2-3 महिन्याला येत असली तरी त्याच्या मध्ये काळजी करण्याची आवश्यकता नसते. जर त्यानंतरही जर पाळी नियमितप्रमाणे येत नसेल महिन्याला, तर मग प्रॉब्लेम्स असू शकतात. कित्येकदा असं असतं की पाळीच्या जेव्हा वय येतं तेव्हा मुलींचं वजनही वाढायला लागतं. त्यावेळेस जर आपण वजनावर कंट्रोल नाही ठेवला तर त्याच्यामुळे मग PCOS, जसं मी मागे म्हणाले की हा प्रॉब्लेम सुद्धा आढळतो आपल्याला मुलींमध्ये. आणि त्यामुळे ह्या वयात आपलं वजन, आपला डाएट, आपलं एक्सरसाइज, व्यायाम हे सगळं नियमितपणे करत राहणं हे खूप महत्वाचं असतं, जेणेकरून आपल्याला हे प्रॉब्लेम्स नाही होणार. प्रेक्षक हो, जसं मॅमने सांगितलं आहे की पाळी सुरू झाल्यानंतर साधारणपणे 1-2 वर्षापर्यंत इरेग्युलर होऊ शकते, अनियमित होऊ शकते. तेव्हा कुठल्याही प्रकारे गडबडून गोंधळून न जाता वेळ द्यावा. 1-2 वर्षांनंतर तुम्ही त्याच्यावरती नंतर विचार करू शकता. पण ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि खूप स्लो होणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे कुठलीही गोष्ट डायरेक्टली त्याच्यावरती न नेता आपण थोडासा वेळ देऊन त्याच्यावरती निरीक्षण करायला पाहिजे. मॅम, ज्यावेळेला मुलांची पौगंडावस्था येते त्यावेळेला मुलांमध्ये सुद्धा बरेचसे चेंजेस होतात, तर त्याच्यासाठी हार्मोन्स आणि त्याची काही काळजी घेता येईल का, जसं तुम्ही आता मुलींचं सांगितलं तसं? तर मुलांमध्ये सुद्धा हे जे टेस्टोस्टेरॉन हॉर्मोन असतो तो सिक्रीट व्हायला लागतो. बरोबर. त्याच्यामुळे टेस्टोस्टेरॉन हॉर्मोन त्यांच्या वागण्यात सुद्धा थोडाफार बदल व्हायला लागतो. थोडे अग्रेसिव्ह नाही म्हणायला हवं, पण जसे लहान मुलं इमॅच्युअर असतात, इनोसेंट असतात, त्याच्यापासून थोडा बदल व्हायला लागतो. आणि मी जसं म्हणाले की ते अगदी साहजिक असतं. त्यामुळे आपल्याला काही वेगळं त्याच्यात करायची आवश्यकता नसते. जसं आपण नॉर्मल रुटीन फॉलो करतो, जसं आधी करत होतो तसंच आता करण्याची आवश्यकता असते, आणि त्यामुळे आपल्याला काही वेगळं स्पेशल करायची त्याच्यात गरज पडत नाही. बरोबर.
मॅम, हार्मोन्स आणि मानसिक स्वास्थ्य याच्याबद्दल काय सांगाल? कारण की आता बघतो खूप धकाधकीचं आयुष्य सुरू आहे. मुलांवर अभ्यासासाठी, कॉम्पिटिशनसाठी, स्पर्धांसाठी बऱ्याचशा वेळेला पालकांकडून दडपण आणलं जातं. तर मग त्यांचं मानसिक स्वास्थ्य आणि त्याच्याशी रिलेटेड हार्मोन्स असं काही आहे का, किंवा त्याचा काही परिणाम होतो का? अगदी चांगला प्रश्न आहे हा, आणि त्याचा आन्सर डेफिनेटली हो आहे. कारण की मी जसं तुम्हाला आधी म्हणाले की ह्या सगळ्या हॉर्मोन्सची एक दैनिक लय असते आणि हे स्ट्रेसशी रिलेटेड सुद्धा असतात. आता आपण जे हॅपी हॉर्मोन्स म्हणतो, म्हणजे आपण जेव्हा खुश असतो तेव्हा आपल्या ब्रेन मधनं सुद्धा काही हॉर्मोन्स सिक्रेट होतात, जसं आपण त्याला डोपामिन म्हणतो, सेरोटोनिन म्हणतो. आणि या हॉर्मोन्समुळे आपल्याला प्लेजर, म्हणजे आपण खुश होतो, प्रसन्नता मिळते आपल्याला, आणि त्यामुळे हे हॉर्मोन्स आपल्या शरीरात असणं गरजेचं असतं. आजकालच्या मुलांमध्ये कॉम्पिटिशनचा, स्ट्रेसचा एवढा प्रेशर असतं की मला प्रत्येक गोष्टीत पहिलं आलंच पाहिजे, किंवा मला सगळ्यात चांगलं असलं पाहिजे, अभ्यासात पण, डान्समध्ये पण, स्पोर्ट्समध्ये पण. तर हे जे प्रेशर आहे त्या प्रेशर खाली होऊन डेफिनेटली जे आपले स्ट्रेस हॉर्मोन्स असतात, ज्याला आपण कॉर्टिसॉल हॉर्मोन म्हणतो, हे जे हॉर्मोन्स असतात ते वाढत जातात. आणि मग हल्लीच्या मुलांमध्ये डिप्रेशन किंवा अँझायटी हे सगळे प्रॉब्लेम्स आपल्याला जास्त दिसून येतात. पूर्वीच्या काळात आपण आपल्या आई वडिलांच्या पिढीत बघितलं तर हे सगळे प्रॉब्लेम्स एवढे कॉमन नव्हते, पण ह्या आता पिढीत हे प्रॉब्लेम्स खूप कॉमन झाले. तर एक म्हणजे आपल्याला इझी एक्सपोजर मिळतं, टीव्हीवर आपण बरेच कंटेंट्स बघतो, हे सगळे आपल्याला माहिती खूप जास्त मिळते, आणि त्या माहितीमुळे आपल्याला सारखं वाटत असतं की अरे बापरे, आपल्याला हा प्रॉब्लेम झालाय, तो प्रॉब्लेम झालाय. ही एक गोष्ट आहे, सायकोलॉजिकल प्रॉब्लेम. दुसरं म्हणजे जे लहान मुलांवर सारखं प्रेशर टाकलं जातं, त्याच्यामुळे जे हॅपी हॉर्मोन्स जे नॉर्मली आपल्या शरीरात असले पाहिजेत ते बनत नाहीत, आणि दुसरे हॉर्मोन्स जे स्ट्रेस हॉर्मोन्स आपण म्हणतो त्याची मात्रा वाढल्यामुळे आपल्या मुलांना त्याचाही डेफिनेटली त्रास होऊ शकतो. ओके, मग त्याच्यामुळे काही आजार वगैरे होऊ शकतात का पुढे जाऊन? तर आजार म्हणजे मी जे म्हणाले तुम्हाला की डिप्रेशनचं प्रमाण वाढतं, असे सगळेच प्रॉब्लेम्स होऊ शकतात. जे ग्रंथीत जे प्रॉब्लेम्स असतात असे प्रॉब्लेम्स युजली त्याच्यामुळे नाही आढळले जात, पण डेफिनेटली हे हॉर्मोन्स जे आपले मूड आहे तो पण कंट्रोल करतो, आणि ओव्हरऑल आपल्या लाईफसाठी आपलं मूड चांगलं असणं पण गरजेचं असतं. मॅम, आपण ही चर्चा सुरू ठेवणार आहोत. एक फोन येतोय आपल्याला अविनाश गडचिरोलीवरून. हॅलो हॅलो हॅलो. हा अविनाश, बोला, प्रश्न विचारा तुमचा. हा मॅडम, माझा प्रश्न असा आहे, माझा मुलगा आहे आता 3ऱ्या वर्गामध्ये शिकत आहे. ओके. हा, माझा प्रश्न असा आहे मॅडम. हा, बोला ना. माझा मुलगा आता 3ऱ्या वर्गात शिकत आहे आणि तो ओव्हर ऍक्टिव्ह आहे. ओके. आणि तो 8 महिन्याचा असताना त्याला पॅरालिसिसचा अटॅक आला होता. ओके. आणि 8 महिन्याचा असताना अटॅक आल्यानंतर आम्ही त्याला आमच्या फॅमिली डॉक्टरकडे घेऊन गेलो. तर तिथे त्याचं ट्रीटमेंट केले, आणि नंतर त्याला टेग्रिटाल ही औषधी 3 वर्षांसाठी खायला दिली. ओके. तर त्याच्यानंतर आता तो 3ऱ्या वर्गात असताना सुद्धा त्याची आकलन क्षमता जी आहे ते फार कमी आहे, आणि तो ओव्हर रिॲक्ट होत करते. ओके, धन्यवाद अविनाशजी, तुमचा फोन आलेला आहे. प्रेक्षक हो, ह्या प्रश्नाचं उत्तर मॅम तुम्हाला नक्कीच देतील, पण इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. प्रेक्षक हो, ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आणि आज आपण बोलत आहोत लहान मुलांमधील हार्मोन्सचे आजार या विषयावरती, आणि या विषयावर मार्गदर्शन करत आहेत सुप्रसिद्ध एंडोक्रायनॉलॉजिस्ट डॉक्टर मंजिरी कार्लेकर मॅम. मॅम, ब्रेकला जाण्यापूर्वी आपण एक प्रश्न घेतला होता अविनाश सर यांचा, की त्यांच्या मुलग्याला पॅरालिसिसचा एक अटॅक येऊन गेलेला आहे आणि आकलन शक्ती खूप कमी झालेली आहे. तर याच्यावर आपण काय सांगाल? तर मला हेच म्हणायचं आहे की जो पॅरालिसिसचा अटॅक आला आहे तो हॉर्मोन्समुळे येण्याची शक्यता खूप कमी असते, जवळजवळ नसतेच या वयात. आणि त्यामुळेच हे जे पुढे आकलनशक्ती कमी झाली आहे त्याचं कारण हे पॅरालिसिसचा अटॅकच असणार, आणि मला ह्याच्या मागे काही हॉर्मोन्सचं कारण नाही वाटत आहे. मॅम, आपण आता ह्याच्यानंतर एकदम महत्त्वाचा विषय बोलणार आहोत, ते म्हणजे मधुमेह. म्हणजे अगदी नवजात शिशूपासून ते लहान मुलांमध्ये आता सर्रास आढळत आहे. पूर्वी याचं प्रमाण खूप कमी होतं, पण आता लहान मुलांमधील मधुमेह हा खूप कॉमन झालेला आहे. तर ह्याच्या मागे कारणं काय असतात, त्याची लक्षणं कशी असतात?
तर लहान मुलांमध्ये जो मधुमेह असतो, जसं तुम्ही म्हणालात की नवजात शिशूमध्ये जो मधुमेह होतो तो खूपच दुर्लभ, अनकॉमन असतो. म्हणजे तो सहसा बघायला मिळत नाही. आपण जे लिटरली 1 in a million, लाखातनं एक म्हणतो, तसे ते केसेस असतात. त्यामुळे ते एवढं कॉमनही नसतं आणि त्याच्याबद्दल आपण काळजी करणं पण आवश्यक नाही. बरोबर. जसं जसं वय वाढतं, वयाच्या 3-4 वर्षाच्या पुढे जो डायबिटीज होतो तो कॉमनली आपण त्याला टाईप 1 डायबिटीज किंवा इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज म्हणतो. ह्याच्यामध्ये जी आपली स्वादुपिंडाची इन्सुलिन बनायची, जो हॉर्मोन इन्सुलिन म्हणतो, ती बनायची जी क्षमता असते ती हळूहळू कमी होऊन बंदच होते. आणि मग त्यामुळे आपल्याला ह्या मुलांना हे इन्सुलिन बाहेरनं द्यावं लागतं. आणि कारण की हे इन्सुलिन शरीरात आपलं वजन नॉर्मल ठेवणं, शरीराची शुगर लेवल नॉर्मल ठेवणं त्याच्यासाठी खूप आवश्यक असतं. बरोबर. आणि जर हे इन्सुलिन आपल्या शरीरात नसलं तर लहान मुलांचे ब्लडचे जे साखरेचं प्रमाण असतं ते खूप जास्त वाढतं. आणि त्यामुळे ह्या मुलांमध्ये जे आपण खूपच इमर्जन्सी सिच्युएशन जी म्हणतो, डायबिटिक कीटोएसिडोसिस त्याला म्हटलं जातं, ह्या मुलांमध्ये ती इमर्जन्सी पण निर्माण होऊ शकते. तर ह्याचे लक्षणं कशी ओळखायची तुम्ही? जर तुमच्या मुलाचं वजन खूप कमी होत असलं, सगळा आहार वगैरे नॉर्मल असतानाही वजन कमी होत असेल, त्याला जर जास्त तहान लागत असेल, सारखी सारखी तहान लागत असेल, किंवा प्रमाणापेक्षा सारखी जास्त जर लघवी होत असेल, तर हे काही लक्षणं आहेत ज्यांनी तुमच्या मुलाला तुम्ही टाईप 1 डायबिटीज ओळखू शकता. बरोबर. पण आता तुम्ही जे म्हणताय की हा जो टाईप 1 डायबिटीज असतो तो एवढा पण कॉमन नसतो आणि त्याचं प्रमाण तितकंच आहे जेवढ्या पूर्वी पण होतं. पण हल्लीच्या मुलांमध्ये टाईप 2 डायबिटीजही खूप कॉमन झाला आहे. आपल्याला 8, 9 आणि 10 वर्षाच्या मुलांमध्येही हा टाईप 2 डायबिटीज बघायला मिळतो. तर त्याचं कारण म्हणजे वजन, लठ्ठपणा. आजकालच्या मुलांना सहज ऍक्सेस आहे. फोनमध्ये सारखं स्विगीवरनं किंवा झोमॅटोवरनं आपण पार्सल मागवतो, सारख्या बर्थडे पार्टीजना जातो आपण, कोल्ड ड्रिंक्स किंवा समोसा, वडापाव, पिझ्झा, बर्गर, हे सगळे जे फास्ट फूड, जंक फूड असतं त्याचं कन्झम्पशन इतकं वाढलंय. आणि अभ्यासाचा स्ट्रेस आणि ह्या स्ट्रेसेसमुळे जे सारखं आपण क्लासेसना जातो मुलं, त्यामुळे एकतर खाणं तर जास्त होतं, हेल्दी फूड नाही मिळत आणि व्यायामही होत नाही. आणि ह्यामुळे वजन वाढल्यामुळे हे टाईप 2 डायबिटीजचं जे प्रमाण आहे ते ह्या मुलांमध्ये हल्ली वाढायला लागले आहे. आणि त्याच्यासाठी हाच उपाय आहे की आपण व्यायाम रेग्युलरली करणं आणि आपल्या आहाराला कंट्रोलमध्ये ठेवणं, लक्ष ठेवणं, ज्यांनी आपण हा प्रिव्हेंट करू शकतो. आणि जरी झाला आहे तरी आपण त्याला रिव्हर्सही करू शकतो जर आपण वजन आणि डाएटवर कंट्रोल ठेवला तर. ओके. मग मॅम, हा अनुवंशिक असू शकतो का लहान मुलांमध्ये जो डायबिटीस आहे तो? तर जसं मी बोलले की जो नवजात शिशुंमध्ये जो डायबिटीज असतो तो अनुवंशिक असतो. आणि काही प्रकारचे डायबिटीज, ज्याला मेडिकल टर्म्समध्ये मोडी म्हटलं जातं, मॅच्युरिटी ऑनसेट डायबिटीज ऑफ द यंग, हा जो आजार असतो, हा मधुमेह, हा प्रकारचा जो मधुमेह असतो तो डेफिनेटली अनुवंशिक असतो. पण टाईप 1 किंवा टाईप 2 डायबिटीज अनुवंशिक पूर्णपणे नसतात. पण डेफिनेटली जर तुमच्या आई वडिलांना डायबिटीज आहे तर पुढे होऊन तुम्हाला डायबिटीज होण्याचे चान्सेस असतात, पण 100% नाही. अच्छा मॅम, आपण मगाशी मुलींच्या पौगंडाबद्दल बोलत होतो, तर सर्वसाधारणपणे बऱ्याच वेळेला PCOD हा एक प्रकार खूप बघायला मिळतो आता. म्हणजे अगदी स्कूलमध्ये जाणाऱ्या मुलींपासून ते कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींपर्यंत तो PCOSचा PCOD झालेलाच असतो. तर PCOD म्हणजे नक्की काय? बरोबर. तर खूप महत्वाचं आहे PCOD काय हे समजून घेणं. तर PCOS मध्ये असं असतं की आपल्या ओव्हरीज मधनं नॉर्मली इस्ट्रोजन बनला पाहिजे, पण जर हे हॉर्मोन्सचा इम्बॅलन्स राहिला, आपल्या पिट्युटरी मधनं सुद्धा FSH LH जे बनतं आणि जे स्टिम्युलेट करतं ओव्हरीला इस्ट्रोजन बनवायला, या हॉर्मोन्सच्या लयात काही इम्बॅलन्स झाला तर इस्ट्रोजन व्यवस्थित न बनणं आणि इनफॅक्ट आपल्या ओव्हरीज मधनं टेस्टोस्टेरॉन आणि अँड्रोस्टेनिडियन जे मेल्स मध्ये बनतं, नॉर्मली स्त्रियांमध्ये पण हे हॉर्मोन्स असतातच, बरोबर, पण ते खूप कमी प्रमाणात असतात आणि त्यामुळे आपल्याला बाहेरनं एक्सटर्नली काही इफेक्ट दिसून येत नाही, लक्षणं दिसत नाहीत. पण जर PCOS मध्ये असा प्रॉब्लेम होतो की ही जर लय चुकली शरीराची
तर हे हॉर्मोन्स जे अँड्रोस्टेनिडियन आणि टेस्टोस्टेरॉन आहेत ते मुलींमध्ये वाढायला लागतात आणि ज्याच्यामुळे ही मासिक पाळी नियमितप्रमाणे न येणं हा प्रॉब्लेम सुरू होतो. किंवा मुलींना दाढी आणि मिशीच्या जागी केस जास्त येणं, हा पण ज्याला आपण हर्सुटिझम म्हणतो, हा प्रॉब्लेम सुद्धा सुरू होतो. आणि ही सगळी लक्षणं असतात पीसीओएसची. तर पीसीओएसची सुद्धा बरीच कारणं असतात. आता एक कारण म्हणजे अनफॉर्च्युनेटली मुलींमध्ये ती टेंडन्सीच असते. म्हणजे तुमचं वजन व्यवस्थित असलं, काही व्यवस्थित असलं तरी हा प्रॉब्लेम तुम्हाला कॉस्मेटॉलॉजिकली होऊ शकतो. बरोबर. दुसरे हॉर्मोन्सचा पण इन्फ्लुएन्स असतो. म्हणजे आपल्या पिट्युटरीमधनं प्रोलॅक्टिन हा हॉर्मोन बनतो किंवा ॲड्रिनल ग्लँडमधनं काही हॉर्मोन्स बनतात, ज्याच्यामुळेही आपल्याला हे पीसीओएसचा प्रॉब्लेम होऊ शकतो. पण ही सगळी कारणं अगेन खूप रेअर असतात. हल्लीच्या मुलींमध्ये, मी परत तेच बोलीन की हल्लीच्या मुलींमध्ये जे पीसीओएसचं प्रमाण वाढायला लागलंय त्याच्या मागे खूप प्रमाणात हेच कारण आहे की आपण व्यायाम करत नाही, एक्सरसाइज करत नाही, डाएट आपला नॉर्मल नसतो, त्याच्यामुळे वजन वाढत जातं. आणि वजन वाढल्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स जे आपण म्हणतो की इन्सुलिन जे असतं आपल्या शरीरात पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात बनायला लागतं, पण ते काम नाही करू शकत आपल्या शरीरात. म्हणजे त्याला आपण रेझिस्टन्स म्हणतो. आणि त्याच्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स आपल्याला होऊ लागतात, फेस करावे लागतात. अच्छा मॅम, अजून एक आजार असतो तो म्हणजे स्थौल्य. म्हणजे अगदी 10-12 वर्षाची मुलं जरी बघितले तरी ते खूप ओव्हरवेट असतात. म्हणजे साधारण 30-40-50 पर्यंत काही मुलांचं वजन असतं. तर स्थौल्याबद्दल काय सांगाल? त्याच्याशी काही हार्मोनचं रिलेशन आहे का? तर डेफिनेटली स्थौल्य हा जो प्रॉब्लेम आहे, ओबेसिटी, तो खूप हल्ली आपल्याला बघायला मिळतो. आणि इनफॅक्ट स्थौल्यपणामुळे हे आपले हॉर्मोन्स अफेक्ट होतात. तर डिरेक्टली हॉर्मोन्समुळे आपल्याला स्थौल्यपणा होतो असे उदाहरणं खूपच कमी असतात. म्हणजे आपल्या शरीरात आपलं कॉर्टिसॉल हॉर्मोन जर जास्त बनायला लागला, ज्याला आपण कुशिंग सिंड्रोम म्हणतो, तर स्थौल्यपणा होऊ शकतो. किंवा पीसीओएस मध्ये स्थौल्यपणामुळे पीसीओएस होऊ शकतो आणि उलटही होऊ शकतं. अगदीच. थायरॉइड हॉर्मोनमुळे पण स्थौल्यपणा होऊ शकतो. पण थायरॉइड हॉर्मोन हायपोथायरॉइडिझम मध्ये जे वजन वाढतं त्याचं खूप जास्त नाही वाढत. जर तुम्हाला हायपोथायरॉइडिझम आहे तर तुमचं वजन नॉर्मल पेक्षा 2 ते 3 किलो जास्त वाढू शकतं. त्याच्यावरही तुमचं जर वजन आहे तर ते थायरॉइड हॉर्मोनमुळे किंवा दुसऱ्या कुठच्याही हॉर्मोनमुळे असण्याची शक्यता कमी असते. आणि हे सगळे जे एंडोक्राईन प्रॉब्लेम्स आहेत ते इतके कॉमन नाही आहेत. बरोबर. म्हणजे तुम्ही जर 1000 लोकांमध्ये बघाल तर एखाद दुसऱ्यालाच हा प्रॉब्लेम असण्याची शक्यता असते. 1000 काय मी म्हणेन, लाखात बघाल तर एखाद दुसऱ्यालाच हे खरोखर हॉर्मोनचे प्रॉब्लेम असण्याचे प्रॉब्लेम्स असतात, ज्याच्यामुळे स्थौल्यपणा असतो. आणि मेनली इनफॅक्ट स्वतःलाच ब्लेम केलं पाहिजे आपण ह्या इम्बॅलन्समुळे. पण आपण आपल्या हॉर्मोन्सना ब्लेम करतो. बरोबर. तर जे स्वतः आपण ओढून आणलेले हे प्रॉब्लेम्स आहेत की आपण हेल्दी लाईफस्टाईल आजकाल नाही फॉलो करत, ज्याच्यामुळे हे आपल्याला हॉर्मोन्सचा इम्बॅलन्स होऊ शकतो. बरोबर. प्रेक्षक हो, मॅमने सांगितल्याप्रमाणे हार्मोन्स हे एकमेकांशी रिलेटेड असतात किंवा ह्याच्यामुळे होणारे आजार हे डायरेक्टली न येता बाकीची शारीरिक कारणे किंवा मानसिक कारणे आणि त्याचबरोबर त्याच्या हार्मोन्सचा असलेला काही संबंध असतो किंवा असू शकतही नाही. तर ह्या सगळ्यांचं एक आपलं शरीर हे एक कॉम्प्लेक्स मशीन असल्यामुळे एकमेकांशी डिपेंड असल्यामुळे हे आजार होऊ शकतात. त्यामुळे कुठलाही आजार झाला तर मला काहीतरी हार्मोनल प्रॉब्लेम असू शकतो का असं डायरेक्ट तुम्ही हे करू शकत नाही, जज करू शकत नाही. सो तुमचा आहार, तुमची दिनचर्या आणि तुमच्या व्यायामाच्या सवयी हे खूप महत्त्वाचं आहे तुमच्या शारीरिक आरोग्यासाठी. मॅम, एक जाता जाता प्रेक्षकांना काय सल्ला द्याल की पालकांनी कशी काळजी घ्यावी, मुलांना कसं पुढे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी कसं तयार करावं? बरोबर. तर पालकांना मी हाच एक सल्ला देईन की आपण लीड बाय एक्झाम्पल करायला हवं. म्हणजे आपल्या वागण्याला आपली मुलं बघत असतात. बरोबर. त्यामुळे आपण जर खुश राहिलो आणि तर आपल्या कुटुंबात हॅपी हॉर्मोन्स बनून राहतील, ज्यामुळे हे इम्बॅलन्सेस आपण प्रिव्हेंट करू शकतो. बरोबर. जर आपण एक नॉर्मल दिनचर्या फॉलो केली, व्यायाम केला, तर डेफिनेटली आपली मुलं आपल्याकडे बघूनच शिकतात. त्यामुळे ते सगळ्यांनी ते करण्याचे चान्सेस जास्त असतात आणि आपण आपल्या कुटुंबाचं स्वास्थ्य नॉर्मल ठेवू शकतो ह्याप्रमाणे. आणि जर खरोखरच काही एंडोक्राईन प्रॉब्लेम्स असले तर त्यासाठी आम्ही आहोत. अगदीच.
प्रेक्षक हो, आता इथे वेळ झालेली आहे एक थांबायची, वेळेअभावी आपल्याला थांबावं लागत आहे. मॅम, तुम्ही आज इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी सह्याद्री वाहिनीच्या वतीने आणि प्रेक्षकांच्या वतीने तुमचे धन्यवाद देते. थँक्यू सो मच. प्रेक्षक हो, सह्याद्री वाहिनीवरचा आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये दर बुधवारी नवनवीन तज्ज्ञ येत असतात आणि नवनवीन विषयावर आपण बोलत असतो. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात एका नवीन तज्ज्ञांसोबत एका नवीन विषयावर. तोपर्यंत आपल्या आरोग्याची काळजी घ्या, आनंदी राहा. धन्यवाद.